राजराजेश्वर मंदिर के विश्वस्त यहाँ उपस्थित है, इन सबका हार्दिक अभिनंदन। और ये जो उत्सव हो रहा है इसके मूल में श्री राजराजेश्वर भगवान ही है और उन्हीं के नाम से ये उत्सव है। और इसलिए आप यहाँ पधार गए मतलब राजेश्वर भगवान का आशीर्वाद हम सबको प्राप्त हो गया है, आरआरसी परिवार को। और हमारे तो नाम में ही राजेश्वर भगवान समाहित है, राज राजेश्वर कम्युनिकेशन, राज राजेश्वर नेटवर्क, आरआरसी। हाँ, तो आपका और हमारा नाता शुरुआत से ही है। मुझे याद है कि सिटी चैनल की जब शुरुआत हुई थी तो उस साल पहली बार पहले वर्ष से कावड़ महोत्सव का सीधा प्रसारण हमने किया था। यहाँ तक कि स्टूडियो भी नहीं था, तो मैं खुद गांधी चौक पर शाह पेन सेंटर के ऊपर फर्स्ट फ्लोर पे एक कैमरा और एक माइक, वहाँ से सीधा प्रसारण हमने किया था। और वह दिन है और आज का दिन है। लगातार राजेश्वर भगवान के आशीर्वाद से हम लगातार जो है इस कावड़ महोत्सव का सीधा प्रसारण करते आ रहे हैं। और इस वर्ष केवल एक दिन का नहीं, ये एक महीने का महोत्सव है और ये सब प्रेरणा उन्हीं की है। तो आइए उन्हें नमन करते हुए शुरुआत करते हैं कार्यक्रम की। राजेश्वर भगवान का इतिहास जो है वो तो सभी के यहाँ बच्चे बच्चे की ज़ुबान पर है, और फिर भी मुझे ऐसा लगता है कि एक बार आप संक्षिप्त में यदि इतिहास बताएं आपके श्रीमुख से तो ज़्यादा अच्छा रहेगा। खरं म्हणजे राजेश्वराचा इतिहास अकोलेकरांना सांगण्याची गरज नाही। आणि प्रथमतः मी राजराजेश्वर नेटवर्क यांनी जे नाव लावलं ते सार्थकी लावलं असं मी म्हणेन। याचं कारण असं की जवळपास 2002 पासून जेव्हापासून याची झालेली आहे, तर राजेश्वर मंदिरात कोरोना काळात 2 वर्षात लोकांना जे राजेश्वराचं दर्शन झालं नाही ते या नेटवर्कने, राजराजेश्वर नेटवर्कने लोकांना करून दिलं। थोडक्यात राजेश्वराचा इतिहासाची कोणी तारीख अशी सांगू शकणार नाही की यावर्षी सुरू झालेला आहे। असदगडचा किल्ला आपल्याला सर्वांना माहीत आहे। त्या किल्ल्यात राहणारा एक राजा अकोट सिंग यांना मूलबाळ नव्हतं, त्यांची पत्नी नेहमी त्याची आराधना करत होती। आणि त्याच्यानंतर जो काही इतिहास घडला की ती पत्नी गेली, त्यांच्यावर त्यांनी संशय घेतला आणि त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामुळे आजही जे पिंडीला तिच्या त्या राजाच्या पत्नीची आतमध्ये शिरण्याची जी खूण आहे ती आजही सर्वांना दिसते आहे, कितीतरी वर्षापासून तशी आहे। त्यामुळे मी प्रथमतः सर्व भाविक भक्तांना याची विनंती करेन की ही जी धरोहर आहे राजराजेश्वर पिंडीची, ही या पिंडीची धरोहर पुढल्या पिढीकरता आपल्याकडून राहिली पाहिजे। म्हणून कमीत कमी प्रमाणात राजेश्वराच्या पिंडीला हात लावून तिचं जतन आपल्या भक्तांकडून सर्वांकडून झालं पाहिजे, हे आम्ही सर्वांकडून अपेक्षित करतो। आणि या आरआरसीचं मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्याकडे टाटाचं हे जरी असलं तरी मी आरआरसीचं केबल बंद केलं नाही। याचं कारण असं आहे की राजेश्वराचं दर्शन मला प्रथमतः त्या आरआरसी घडवते, म्हणून पुनश्च मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद सर। आणि फक्त कावड महोत्सवच नाही, जसं नेहमीच आम्ही राजेश्वर मंदिरामधलं लाईव्ह टेलिकास्ट प्रत्येक वेळेला दाखवत असतो। आणि आता तुम्ही जसं म्हणाला की आपण ती जी पिंड आहे तिचं जतन केलं पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सुद्धा, त्या माध्यमातून धार्मिक माध्यमातून समाजासाठी काय चांगलं देतील हा प्रयत्न नेहमी केला जात असतो। तर आता काय नियोजन ह्या श्रावण महोत्सवाच्या निमित्त तिथे कशा पद्धतीचं नियोजन आता मंदिरामध्ये असणार आहे? श्रावण महिन्याचं दरवर्षीप्रमाणे हे जे भक्त येतात यांचं प्रथमतः दर्शन लवकरात लवकर प्रत्येकाचं झालं पाहिजे हा आमचा कसून प्रयत्न आहे। त्याच्यानंतर येत असताना त्यांना कमीत कमी प्रमाणात त्रास झाला पाहिजे, कारण की इतकी गर्दी असते आणि गर्दी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी भक्तांना थोडाफार त्रास सहन करावाच लागतो आणि बिना त्रासाशिवाय कुठलाही देव पावत नाही म्हणतात।
त्याप्रमाणे राजेश्वरामध्ये येत असताना जो काही थोडाफार त्रास होत असेल तर आम्ही प्रयत्न करतो. आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही तिथं आरोचा एक स्पेशल प्लॅन्ट आम्ही तिथं केलेला आहे. दुसरं असं की राजेश्वरांनी आता एक मिश्राजी महाराज ज्यांचं त्यांचं टी व्हीवर एक सुरू आहे आणि लोकांना ते सांगत आहेत की एक बेलपत्री आणि एक पाण्याचा लोटा हा राजेश्वरावर मी टाकलाच पाहिजे. त्याचं काय पुण्य आहे ते सांगतात. त्याचं आम्ही नाही सांगू शकत. तर त्याच्यामुळे आमचे जे काही विश्वस्त आहेत, नरेश शेट्टी, गणेशजी, गजानन घोंगे यांनी स्पेशली लोकांना ते लोकांची ओढ पाहून की बा पाणी टाकण्याकरता आम्ही लोट्याची व्यवस्था केली. ताबडतोब एक 8-10 नळ तिथं बसवून दिले आणि पाण्याची व्यवस्था केली की जेणेकरून लोकांना ते आलं. आणि त्याचनंतर दर्शन घेत असताना अनेक लोकांचं आमच्या बाबतीत थोडंसं हे मत आहे की आम्हाला पिंडीला हे घ्यायला पाहिजे, पण पिंडीची आपल्या झीज होत आहे हे लक्षात असू दे म्हणून आम्ही ते कठळे वगैरे एक त्या पिंडीलाही घातलेलं आहे. इतकंच नाही तर आम्ही फार या बाबतीत अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगू शकतो की जवळपास आपण एक 27 ते 30 लाखाची आपण महाराज चांदीची पिंड आपण तयार केलेली आहे आणि ज्यावेळेस योगायोग येतो त्यावेळेस ते लावतो. अशा आणि एक आम्ही प्रशासनाला किंवा इथूनही हा जो ट्रॅफिक आहे मंदिरासमोरचा, एक तर आपल्याला जागा कमी पडते. आपण सर्वांना पाहता की एवढ्या मोठ्या पूर्वी कदाचित लोकसंख्या कमी असेल म्हणून भक्त कमी असतील म्हणून जाग्याचं काही वाटलं नाही, पण आता मंदिराला जागा कमी पडते. आम्ही आजूबाजूची जागा घेण्याचे बरेच प्रयत्न केले पण आम्ही त्याच्यात काही यशस्वी होऊ शकलो नाही आणि आमचे ते प्रयत्न पुढे राहतील. त्याकरता आम्ही प्रशासनाला आम्ही हे करतो आहोत आणि भक्तांना याचं प्रसारण होईल म्हणून मी या माध्यमातूनच आमच्या भक्तांना एक विनंती करतो की रोडवरून आपण मंदिराकडे येत असताना कृपया आम्ही गाड्यांची व्यवस्था पोलीस स्टेशनच्या आवारात केलेली आहे जेणेकरून येतो जो भक्त येतो त्यांना त्रास होऊ नये. आणि भक्तांनाही सुद्धा आम्ही अतिशय प्रेमाने आमच्या कर्मचाऱ्यांमार्फत यामार्फत आम्ही समजावतो आणि अशा प्रकारे जवळपास त्रास होणार नाही आणि प्रत्येकाचं दर्शन सुलभ होईल अशी व्यवस्था आमचा करण्याचा हा प्रयत्न आहे. सर, आम्हाला बाकी सदस्यांनी विचारायचं आहे की जसं आता तुम्ही सांगितलं की पाण्यासाठीचं तुम्ही नियोजन केलेलं आहे, येण्या जाण्यासाठीची व्यवस्था, वाहनांची व्यवस्था केलेली आहे, पण या व्यतिरिक्तही मंदिराच्या परिसरामध्ये बरेचसे प्रश्न असतात. जसं मंदिराच्या बाहेरच्या परिसरात भिकारी बसलेले असतात, फुलवाले असतील, जे छोटे छोटे ठेले आहेत ते लोक बसलेले असतात. या व्यतिरिक्तसुद्धा आता ह्या श्रावण महिन्याच्या माध्यमातून, पूजेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात निर्माल्य जे जमा होतं त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाते सर? आपल्याकडे जे निर्माल्य येते म्हणजे बेलपत्री येते, फुलं येतात, तर याच्याकरता आम्ही एक विशेष व्यवस्था केलेली आहे. ते बेलपत्री आम्ही विशेष करून एक स्पेशल दर सोमवारी आम्ही जवळपास दररोज तर आमचे 1-2 माणसं राहतात. त्याच्यानंतर दर सोमवारी एक 5-6 माणसांची लेडीजसहित आमची व्यवस्था आहे. ते इथून मंदिरातून काढल्यानंतर त्याची स्पेशल आपण मागच्या बाजूला आपली जागा आहे तिथं आपण त्याची नेतो आणि ही बेलपत्री आपण स्पेशली शेतात गड्डा करून जेणेकरून कुठलीही धार्मिक भावना कोणाचीही दुखवू नये. मी पूर्वी आपल्याला सांगतो की ही बेलपत्री किंवा आपल्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या काही आपल्या लेडीज आहेत, तर यांची भावना अशी आहे की आपलं हे जे आहे निर्माल्य हे नदीत टाकावं, पण मी त्यांना कृपा करून विनंती करेल की नदीत मुळीच टाकू नका. पूर्वी ह्या गोष्टी चालत होत्या पण आता आपल्याला नद्या दूषित करायच्या नाहीत म्हणून आपल्या बेलपत्रीची आम्ही स्पेशली व्यवस्था करतो आणि त्याच्यानंतर ती ट्रॅक्टरनी आम्ही शेतात व्यवस्था करतो आणि आम्ही त्याकरता एखादी विशेष गाडीसुद्धा आम्ही घेण्याच्या विचारात सुरू आहे. अशी आमची त्या बाबतीत व्यवस्था. जी, बहुत अच्छी बात बताया सर आपने, क्योंकि निर्माल्य की जो व्यवस्था है ये सबसे बड़ा प्रश्न है, क्योंकि हर कोई जो है वो 108 बेलपत्र का कूड़ा लेता है और वहाँ चढ़ा देता है. उसके बाद में उसकी भूमिका खत्म.
माझ्या सर्व मातांना विनंती करीत की कमीत कमी बेलाचा उपयोग करा. हाँ, मिश्रा जी ने कहा कि एक बिलपत्र दल और एक लोटा जल सभी समस्याओं का हल. तो सभी समस्याओं का हल विश्वास के ऊपर सब चीज़ें संभव है. तो उसका एक बिलपत्र जो संकेत है उसको समझिए कि 108 नहीं, एक बिलपत्र. एक भी आप चढ़ाते हैं, 2 हस्तक और 1 मस्तक. लेकिन बात यह है कि निर्माल्य की जो व्यवस्था है, नदियाँ जो है हमारी पहले से प्रदूषित है सर. हाँ 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 जी बिल्कुल. हाँ, घर में जो हमारे यहाँ की जो क्यारियाँ हैं उस क्यारियों में गड्ढा खोद करके डाल सकते हैं. जी बिल्कुल, अच्छा सुझाव, और कई लोग करते भी है वैसे. हाँ, तो निर्माल्य की जो व्यवस्था है ये एक बहुत बड़ा ज्वलंत प्रश्न है और उस पर राजेश्वर मंदिर संस्थान ने जो उपाय किए हैं ये बहुत अच्छे हैं. निर्माल्याबाबत काही लोकांचा प्रकल्प सुरू करायचा आम्हाला, त्यापासून खत वगैरे हे करायचं, तेही सुद्धा आमच्याकडे आलेले आहेत. त्याच्यातही पुढच्या येणाऱ्या काळात कदाचित त्यापासून अधिक चांगल्या प्रकारे आम्ही काही करू जी, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. जी बिल्कुल. दादा देशपांडे के सुपुत्र हमारे यहाँ उपस्थित है और उनको देखकर दादा साहब की भी याद ताज़ा हो जाती है. आप जब उनके उत्तराधिकारी है और उनके स्थान पर आप यहाँ पर विश्वस्त बने हैं, तो आपके मनोगत क्या है इस विषय में? श्री राजराजेश्वर महाराज की जय. सबसे पहले मैं आरआरसी नेटवर्क को धन्यवाद देना चाहता हूँ कि इन्होंने इस साल श्रावण मास और कावड़ महोत्सव ये सिर्फ श्रावण सोमवार के दिन न करते हुए पूरा महीना भर इसका नियोजन किया है. इसलिए उनको वो बहुत अभिनंदन के पात्र है. अभी मेरे पिताजी स्वर्गीय श्री दादा साहब देशपांडे काफ़ी साल इस मंदिर के विश्वस्त रहे. उन्होंने अपने पूरे तन मन धन से एक राजा राजेश्वर महाराज की सेवा किया है. अब उनके पश्चात बाकी विश्वस्तों ने मेरे ऊपर विश्वास जताया कि मैं भी इस विश्वस्त करके एक काम करने के लायक हूँ. अभी मैं लायक हूँ कि नहीं ये तो समय बताएगा, लेकिन उन्होंने मेरे ऊपर जो विश्वास जताया वो उनके विश्वास को पूरी तरह खरा उतरना और राजा राजेश्वर की सेवा करना. और आज राजा राजेश्वर हम विश्वस्त यानी कौन? विश्वस्त ये राजा राजेश्वर के हम एक सेवाधिकारी, एक नौकर है. आज वहाँ पे सब भक्तों को सुविधा देना. आज राजा राजेश्वर महाराज का जो अकोला नगरी का आराध्य देवत कहला जाता है, आज वो उसके जो हजारों लाखों भक्त है अकोला में या और पूरे अकोला के आजू बाजू में, आज वो भक्तों के वजह से, वो भक्तों की जो भगवान के प्रति धारणा है उसके वजह से आज राजा राजेश्वर मंदिर का नाम है. तो हमारे विश्वस्तों से भी ज़्यादा जो 365 दिन रोज़ आने वाले वहाँ भक्त है उनका महत्व और ज़्यादा है. इसलिए ये जो भक्त रेगुलर आते हैं, 365 दिन आते हैं, जिनके राजेश्वर महाराज में आस्था है, उनको उनकी कैसे ज़्यादा से ज़्यादा अच्छी सुविधा दे सके. और सामाजिक राजा राजेश्वर महाराज संस्थान ये एक धार्मिक संस्थान है, लेकिन इस धार्मिक संस्थान के साथ में कुछ सामाजिक उपक्रम ये संस्थान के माध्यम से अभी भी करते हैं, पहले भी करते थे. आज पूरे कोरोना काल में जो गरीब वर्ग के लोग थे, वो गरीब वर्ग के लोगों को हमने पूरे 2 साल के अंदर हमने एक किराना प्रतिष्ठान से बात किया, कॉन्ट्रैक्ट किया था, और उनको हम वहाँ से जो सही में पहले पड़ताल करते थे कि वो गरजू है कि नहीं, और उनको हम एक चिट्ठी देते थे, उनको पूरा अनाज किराना ये राजा राजेश्वर मंदिर संस्थान के नाम से फ्री में दिया गया, हर महीने दिया गया. वैसे ही बाकी सब ये कुछ गरीब लोग हैं और कुछ अच्छे प्रोजेक्ट्स हैं जिसका नए विद्यार्थियों को लाभ है. ऐसे कुछ लोगों को जैसे शंकरलाल खंडेलवाल कॉलेज में हमने सिलाई मशीन राजेश्वर मंदिर संस्थान की तरफ से दिया कि वहाँ जो शंकरलाल खंडेलवाल कॉलेज में जो आजू बाजू के छोटे गांव से जो
विद्यार्थिनियाँ आती है, जो लड़कियाँ आती है जिनकी आर्थिक परिस्थिति घर की अच्छी नहीं है, वो शिक्षा लेते लेते कुछ स्वयं खुद के पैर पे खड़े हो सके, उसको कुछ शिक्षा मिल सके, वो उपक्रम काफ़ी अच्छी तरह चला। वो विद्यार्थिनियों को वहाँ प्रशिक्षण दिया गया और वहाँ से उन्होंने उनकी खुद की आय चालू हुई, उनका इनकम चालू हुआ, उनके घर वालों को उनकी वजह से मदद हुई। इस ऐसे और बहुत आरोग्य है, हेल्थ के बारे में, और ऐसे काफ़ी सामाजिक उपक्रम आगे मंदिर के संस्थान की वजह से सब भक्तों की सहायता से हम विश्वास से सिर्फ कुछ नहीं कर सकते। जब तक पूरे अकोला वासियों का और भक्तों का साथ नहीं होगा तब हम 5-6 लोग कुछ नहीं कर सकते। सबका साथ लेके, सबको साथ लेके हम ये कार्य आगे बढ़ाएंगे और मेरे से जितना योगदान हो सके मैं इसको पूरी ईमानदारी से दूंगा। जी बहुत बहुत धन्यवाद आपका। मंदिर संस्थान ने 2 वर्षों में ये सब किया है, किराना, ये हमें कहीं पता नहीं था। और ठीक है, गुप्तदान है, अच्छी बात है, इसका प्रोपेगेंडा नहीं होना चाहिए, लेकिन उसके लिए आप धन्यवाद के पात्र हैं। नरेश जी लोहिया हमारे साथ में हैं। मैं प्रतिदिन 365 दिन आता हूँ मंदिर में और आपको देखता हूँ पूरा व्यवस्था करते हुए। और हाँ इन तो जी एक थोड़ा सा प्रश्न, एक कटु प्रश्न है। श्रावण मास में कई जो लोग हैं ये अभिषेक करते हैं पूरा 1 महीना, तो उसमें समस्या तो बाकी दिनों में तो नहीं आती है, लेकिन जो श्रावण मास में जो मतलब पूरा 1 महीने का जो जिनका अभिषेक का नियम होता है उसमें बाकी तो समस्या नहीं आती है, लेकिन क्या होता है कि जो 4 सोमवार रहते हैं तो उस दिन अभिषेक बंद कर दिया जाता है। तो इससे जो उनका पूजा का जो नियम है 1 महीना पूरा, तो वो खंडित हो जाता है। तो इसमें ये चीज़ संभव है क्या, मतलब कि जो लोग जो अभिषेक वाले जो है वो तो पता है कि भाई जो भी संख्या होगी उनके, तो उनको एक टाइम फिक्स कर दिया जाए कि हाँ ठीक है, सुबह 5 बजे से 7 बजे तक आप जितने भी अभिषेक है आपको एक कॉर्नर दे दिया जाए और आप उसमें वो काम आप कर लीजिए। अगर ऐसा संभव हो तो शायद उनकी जो नियम है वो भी खंडित नहीं हो। ये आपको शायद मालूम नहीं है, हमने एक कोना ऐसा बनाया हुआ है हाँ देखा जिसमें अभिषेक वाले अभिषेक कर सकते हैं। हाँ। और अभी की ये साल की गर्दी देखते हुए हमने वहाँ पे ऐसी व्यवस्था की है कि बाहर से जो 2 गंगाओं लगाए हुए हैं उसमें से लोग जिनको अभिषेक करना वहाँ से अभिषेक कर सकते। कारण क्या है कि सोमवार के दिन जो रश रहता है वो संभाले नहीं जाता, तो 108 बेल चढ़ाएगा जो एक व्यक्ति, एक चढ़ाएगा तो उसको टाइम लगेगा बिल्कुल, और बाकी लोगों के दर्शन नहीं होंगे। तो ये भी अपन ने सोचना चाहिए कि भाई अपने दर्शन तो हो रहा है, अपन अपने पीछे वालों के दर्शन होना चाहिए। हाँ नहीं वो बात सही है आपकी। और इसीलिए मतलब क्या होता है कि जो एक समय पीरियड उनको दे दिया जाए, और हम तो 24 घंटे दे दिए ना, एक नहीं वो पीरियड नहीं जी, वो कॉर्नर जो है वहाँ पर भी कब्जा हो जाता है सोमवार के दिन। एक्चुअल में क्या होता है, जो समझ लो पंडित रहता है, वो पंडित उसके साथ में अगर 4 यजमान आए उसके, तो चारों यजमान वहाँ जाके खड़े हो जाते हैं सामने, और जो दर्शन करने वाला 1 मिनट में दर्शन करता निकल जाता, उसको वो दर्शन ही नहीं होते वहाँ से जी। तो सभा मंडप के सामने जो खुली जगह है ओटे के ऊपर की, तो हमारी कल ही बातचीत हुई आपस में, तो हमारा ऐसा एक दिल में है कि वहाँ पे ऐसा एक डोम लगा के, जी बड़ा डोम लगा के वहाँ वो जगह साफ़ सुथरी करके, और वहाँ से राजेश्वर महाराज के दर्शन होते हैं। हाँ, तो वहाँ पे हो सके हम अगले साल तक की कोशिश करेंगे कि वहाँ भी अभिषेक की या कीर्तन की वहाँ व्यवस्था हो सके। अच्छा, बहुत से लोगों को आपको तो मालूम ही है कि काशी विश्वनाथ के अंदर मूर्ति जो है भगवान की वो छोटी है, तो वहाँ पे एक प्रतीकात्मक लिंग लगी है। हाँ। तो हमारा इरादा है कि यहाँ पर राजेश्वर मंदिर में भी एक प्रतीकात्मक लिंग स्थापित की जाए, जिससे उसकी पूजा अर्चना वहाँ पर हो और बाकी लोगों के दर्शन हो। जी, सभी यानी राजेश्वर मंदिर के ट्रस्टियों से निवेदन है कि सोमवार के दिन आप ऐसा करिए कि सिर्फ कुछ समय दीजिए, जो महीना भर अभिषेक करते हैं उनके लिए कुछ समय ऐसा दीजिए, भाई सुबह 5 से 7 बजे तक उस वक्त अभिषेक कर सके। एक बार में एक ही जन करे, वहाँ भीड़ नहीं करे। और कैसा है कि एक जन करेगा तो बाकी किसी को अड़चन शायद नहीं होगी।
कैसा रहता है, सोमवार के दिन कावड़ वाले भी आते हैं वहाँ पर, सब मैं दर्शन वाले भी सब आते हैं। सब मुझे पता है नहीं, आपको मालूम इसलिए लेकिन बता मैं ये बोलना चाहता हूँ कि आप मतलब उसके अंदर नियोजन कर रहा हूं। सकते हैं। हमने करी ना वैसी व्यवस्था, बाहर से वो गंगा लगा हुआ है, उसमें आप अभिषेक करिए ना वहाँ पर। एका भक्ताला 5 मिनिटं समजा म्हटलं, चला बा 5 मिनट तुला अभिषेकाला, आपको 5 मिनट दिए जाते हैं, तो लेकिन वो 5 की जगह 7 हो गए, नहीं 5 की जगह 7 मिनट हो गए, 8 मिनट हो गए, हम उसको जबरदस्ती बाहर नहीं निकाल वो सकते। फिर वो देखो आप सुविधा है तो वो उसकी, जैसे लेकिन मैं हूँ तो मेरा काम है कि मैं आपकी सुविधा को आपका सम्मान करूँ, वो बात है और कुछ नहीं है। सर आता आम्हाला काही क्षणातच समजलेलं आहे की तुमच्यावर काय जबाबदाऱ्या असतात ते. सो आता मला घोंगणे सरांना विचारायचं आहे की सर दरवर्षीप्रमाणे जसं आता हे 2 वर्ष तर मला वाटतं की अगदी शांततेत गेले, कारण की कुणालाच उत्सव साजरे करता आले नाही. आता तर उत्सवांना सुरुवात झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता उत्सवाला 2 वर्षाची सगळी कसर आता लोक काढणार आहेत. अशा वेळेला प्रशासनाकडनं तुम्ही कुठल्या मदतीची आणि कशा पद्धतीने मदतीची अपेक्षा करता? प्रशासन सदैव आपल्या पाठीशी असते. परवा SP साहेबांचा दर्शनाकरता सहपरिवार आले होते, त्यांनी सगळ्या अडीअडचणी जाणून घेतल्या. इथं येणारा प्रत्येक वरिष्ठ अधिकारी म्हणा, प्रशासक म्हणा, त्याला या गोष्टीची जाण घेणं आवश्यक आहे, कारण आपलं ग्रामदैवत आहे. त्या पद्धतीने ते घेत असतात आणि त्या पद्धतीने ते सहकार्य करत असतात. त्यांनी आम्हाला विचारलं, तुम्हाला पोलीस यंत्रणा किती द्यावी लागेल, काय कशा तुम्ही काय व्यवस्था करणार. त्या संदर्भात आमच्याही व्यवस्था अशा आहेत की साधारण मंदिरापासून 3 रांगांमध्ये आम्ही व्यस्त करणार आहोत. महिला आणि पुरुष हे वेगवेगळे ठेवणार आहोत, कारण हे सगळं करत असतानासुद्धा एखाद्या वेळेस असं होते की एखाद्याचं पाकिट मारल्या जाते किंवा एखाद्याची चैन ओढल्या जाते. ही अडचण समाजातले जे दोष आहेत ते मंदिरातसुद्धा शिरलेले आहेत. त्यामुळे त्याची काळजी म्हणून आपण साधारण एक 20 कॅमेरे CCTV कॅमेऱ्यावर आपण मंदिरात घेतलेले आहेत. तर ती सगळी आपण साधारण पूर्ण वेळ त्या ह्याच्यात पोलीस यंत्रणा पाहत असते, आपणही काळजीने पाहत असतो. तशा वेगवेगळ्या व्यवस्था आपण त्या ठिकाणी केल्या, पाण्याच्या, लोटीच्या, आणि ज्या पद्धतीने यांनी विश्वस्तांनी आवाहन केलं की तिथं जास्त वेळ जाणार नाही, या गोष्टीची खबरदारी सर्व भक्तांनी घेतली, म्हणजे आपल्या सर्वांसाठी सोयीचं होईल. विशेषतः आजकाल मोबाईलचं शेल्फी प्रकरण फार वाढलेलं आहे, तर ते शेल्फी किमान ज्या ठिकाणी गर्दी आहे त्या ठिकाणी भक्तांनी मंदिरातच शेल्फी या श्रावण महिन्यात काढू नये अशी विनंती परत विश्वस्तांच्या वतीने करतो. सोबतच तुम्हाला धन्यवाद देतो ते याच्याकरता की बाकीचं सगळं सांगितलंच की कोरोनाच्या काळात 2 वर्षे आपण सर्वांचं दर्शन करून दिलं, पण आपल्याला माहिती आहे देव सगळ्यात मोठा आहे, पण देवाला मोठा करणारा जो भक्त आहे तोही तितकाच मोठा आहे. एखाद्या वेळेस शिवशंकर भाऊ नसते तर गजानन महाराजाचं इतकं विराट स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं असतं की नसतं शंका आहे. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ते आमच्या आदर्श आहे. गजानन महाराज मंदिर आमचा आदर्श आहे. ठीक आहे, आम्ही एखाद्या वेळेस त्या ठिकाणी त्यापर्यंत पोचणार नाही, पण एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर असेल तर किमान आपल्याला पथ लक्षात येते. त्या पथाप्रमाणे पथदर्शक आम्ही त्या सगळ्या याचे आहोत. याचे इतके लोकांच्या भावना मंदिराशी जुडलेल्या याचे 1-2 उदाहरणं या निमित्ताने सांगावंसं वाटते. आपल्याला माहिती आहे नोटाबंदी झाली आहे. या नोटाबंदीच्या काळात आम्हाला जी सगळ्यात मोठी चिंता होती की आता ह्या सगळ्या ज्या बंद झालेल्या नोटा आहेत त्या आपल्याला गोळा कराव्या लागतील, त्या मोजाव्या लागतील. पण राजेश्वराचा इतके पराक्रम आहे की एक नोटसुद्धा त्या ठिकाणी बंद झालेली आलेली नाही. असे चमत्कार त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे आमच्या ज्या श्रद्धा आहेत त्या आतमधून अजून मोठ्या प्रमाणात वाढतात. दुसरी तुम्हाला अजून एक विनंती अशी करायची आहे की बाहेरचं प्रसारण तर सगळं होते, पण मला थोडीशी शंका अशी आहे की जेव्हा जी प्रदक्षिणा मारल्या जाते की नाही, ते प्रदक्षिणा मारतानाचा प्रसंग जो आहे तो अंगावर शहारे आणणारा असतो. म्हणजे इतकी पब्लिक असते, ती पालखी इतकी जड होते, कारण पालखी देव परीक्षा पाहत असते भक्तांची, पूर्ण टेकायला ती प्रयत्न करते वारंवार. पण ते भक्तच आहेत की ते सगळं बिलकुल त्याच्या 5 फेऱ्या मारून त्या ठिकाणी हे करतात. तर त्या सगळ्या पालखीचं हे कसं होईल, दिग्दर्शन आपल्या याच्यावर कसं दिसेल, त्याचा आनंद सगळ्या भक्तांना घेता आला तर तिची गर्दी कमी होईल आणि सर्व भक्तांना जो खरा चमत्कार आहे आम्ही जे पाहतो की नाही आवर्जून त्या ठिकाणी फार सगळे कॅमेरे सुरू असतात. म्हणजे मोबाईलचे आजकाल सगळ्यांना माहिती आहे, तो इतका विस्मरणीय प्रसंग असतो त्या सगळ्या याच्यातला की त्याच्यातून निश्चित आपल्याला जे परिचिती म्हणतात ईश्वराची ते झाल्याशिवाय राहणार नाही.
बिलकुल. सर तुम्ही जे म्हणाले की गर्दी कमी करण्यासाठी, तर आमच्या थेट प्रक्षेपणाचा खरं तर तोच उद्देश आहे की लोकांना घरी बसूनच ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेता यावा, दर्शन घेता यावं, म्हणूनच आम्ही ते थेट प्रक्षेपण करत असतो. पण तुम्ही जसं सांगितलं की प्रशासनाच्या माध्यमातूनही तुम्हाला बऱ्याच पद्धतीने मदत त्यावेळी केली जाते. आत्ताच तुम्ही सांगितलं की SP सर पूर्ण परिवारासहित तिथे येऊन गेले. तुम्ही बोलता बोलता हे सुद्धा सांगितलं की महिलांनासुद्धा कधीकधी तिथे काही समाजाला विघातक घटकसुद्धा आतमध्ये प्रवेश करत असतात. अशा वेळेला मंदिराच्या परिसरामध्ये 12ही महिने बघायला मिळणारी जे छोटे भिक्षेकरी असतात ते तो जो तिथला प्रसंग तो आम्ही नेहमीच सगळेजण बघत असतो. SP सर जेव्हा येऊन गेले तर तेव्हा त्या विषयावरती तुमची कुठली चर्चा झाली आहे का, किंवा त्याविषयी कुठला निर्णय घेण्यात आला आहे का? नाही, त्या विषयात नाही चर्चा झाली. पण म्हणजे तो विषय थोडासा त्या श्रावण महिन्यापुरता इतका भीषण होतो की खूप गर्दी त्या निमित्ताने त्या भिकाऱ्यांची त्या ठिकाणी होते आणि याच्यात अडथळा निर्माण होते. ते त्या ठिकाणी बसू नये किंवा हे होऊ नये हा अजून संशोधनाचा विषय आहे. म्हणजे तेही शेवटी आपल्या समाजाचा घटक आहे. दुर्लक्षित झाले म्हणून आज ते त्या ठिकाणी भिकारी झालेले आहेत. म्हणजे माझ्या व्यक्तिगत मनात अशी कल्पना आहे की साधारण यांची संख्या आपल्याला कळली तर या सगळ्या भिकाऱ्यांना बसायला त्या ठिकाणी खुर्च्या द्यायच्या आणि त्या ठिकाणी सन्मानाने त्यांना जे काय आहे देत असेल कोणी तर त्यांचाही सन्मान त्या ठिकाणी झाला पाहिजे. इथपर्यंत ती कल्पना आहे. पण केव्हा भविष्यात जेव्हा ते राबवता येईल पण सर जर भिकारी किंवा भिक्षेकरी हे नसलेच तर हे जास्त चांगलं नाही का, असं तुम्हाला नाही वाटत का? कारण निश्चित ज्या पद्धतीने तुम्ही समाजाला मदत करण्यासाठी मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असता, तर यांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा काही पावलं उचलली जातील का? कोणी दानशूर व्यक्ती जे असतात त्यांच्या माध्यमातून यांच्यासाठी काही करता येईल का? असे प्रयत्न मंदिराच्या वतीने कधी होतील किंवा याच्यावरती काही विचार आपला केला जाणार आहे का? निश्चित केला जाणार आहे आणि करतही आहो. फक्त यांची जी स्वभाव जो झालेला आहे तो प्रवृत्ती जी झालेली आहे ती इतकी आळशी झालेली आहे. नाही तर या सगळ्या यांना आम्ही मंदिरात काम देऊ शकतो. बाहेरून इतका मोठा वर्ग आम्हाला ठेवावा लागते, प्रायव्हेट सिक्युरिटी लावावी लागते. त्याच्यानंतर येणारे बरेचसे मंडळं जी असतात ते सहभागी होतात. यांचा या ठिकाणी सुद्धा उपयोग होते. पण यांच्या जे स्वभावात जो थोडासा दोष आहे त्या दोषांमुळे थोडासा समन्वयाचा अभाव आहे. त्यातलं कोणी नेतृत्व करणार आम्हाला निश्चित मिळालं भिकाऱ्यांमधलं. म्हणजे ते स्वाभाविक आहे. ते त्याच्या भाषेत त्यांना सांगू शकतील. जो अंतर पडलेला आहे सामाजिक दायऱ्यातला तो त्या ठिकाणी कुठेतरी मारक ठरत आहे असं मला वाटते. बिलकुल. आणि सर इथे मातृशक्ती आहे आणि मातृशक्तीचा आवाज तसा दाबता येत नाही, तेव्हा आमच्या महिलांच्या पण मगापासून बऱ्याचशा गोष्टी त्यांना शेअर करायच्या होत्या. पण खरं सांगायचं तर तुम्ही सगळ्यांनी आता श्रावण महिना सुरू झाल्यानंतर तुमच्या सगळ्यांचंच खरं तर आपल्या स्वतःच्या जबाबदाऱ्या सांभाळून विश्वस्त म्हणून संपूर्ण मंदिराच्या संदर्भात जबाबदाऱ्या सांभाळायची ही खूप मोठी जबाबदारी आहे. तरीसुद्धा तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात. आमच्या ह्या राजेश्वरोत्सवामध्ये तुम्ही सहभागी झाल्यामुळे एक वेगळा आनंद आणि एक वेगळं चैतन्य इथे निर्माण झालेलं आहे. मी राजेश्वर आमच्या ह्या RRC नेटवर्कतर्फे तुमच्या सगळ्यांची अगदी मनापासून आभारी आहे. सुदर्शनजी आपल्याला काही बोलायचं आहे? बस इसी तरह जो है आप लोग इस राजेश्वर मंदिर के पिल्लर है, जैसे 4 पिल्लर के ऊपर कोई भी इमारत खड़ी होती है, वो पिल्लर तो है ही, लेकिन आपको राजेश्वर भगवान तो है लेकिन आपको उन्होंने नियुक्त किया है प्रत्यक्ष रूप में. सर या निमित्ताने एक असं सांगा वाटते की आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक दादासाहेब देशपांडे होते. जी बिलकुल. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की एखाद्या वेळेस तुमचं मंदिरातलं दर्शन नाही झालं तर चालेल, पण तिथं आलेल्या भक्तांची सर्व व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी तुमची जास्त आहे. जी, त्यामुळे त्या मार्गदर्शनात सदैव आम्ही काम करत असतो. बिल्कुल. बहुत बहुत धन्यवाद आप सभी का. आप यहाँ पर पधारे और अपने जो भी समस्याएं, हमारी जो भी समस्याएं थी वो हमने बतलाई, दर्शकों की जो समस्याएं थी उससे भी आपका जो नज़रिया है वो सकारात्मक है कि और आपकी भी उसमें कुछ मजबूरियां हैं. विशेष RRCचे जे मालक आहेत जी, हे म्हणजे राजेश्वराचे फार मोठे भक्त आहेत. जी, मी आणि ते स्वतः आम्ही दोघं दर्शनाला लहानपणी तिथं दोघंही जात होतो आणि ओट्यावर बसून 2-2 तास गप्पा करत होतो, जी, आणि मी. जी. त्याच्यामुळे राजेश्वराला या कुटुंबाचं सुरुवातीपासून भक्त म्हणून जे सहकार्य भेटलं त्याबद्दल आम्ही त्यांच्या आभारी. राजेश्वर भगवान की जय. विजूभाऊ सुद्धा हे राजेश्वरचे नियमित भक्त आहेत. भयंकर श्रद्धा आहे त्यांची. आणि दादा असताना काही वेळेला जेव्हा असं त्यांच्या विश्वस्तांसमोर काही एखादी अडचण अशी निर्माण झाली किंवा त्याच्यावरती ते तोडगा नाही काढू शकून राहिले किंवा द्विधा मनस्थितीत आहे, तर अशा वेळेस मला दादा म्हणायचे गिरीश विजूला फोन लाव.
मी विजूभाऊंना फोन लावायचो, विजूभाऊ 10 मिनिटात घरी येऊन दादांशी बोलायचे आणि तो प्रश्न त्याचा सॉल्व्ह करून द्यायचे. धन्यवाद सर.